नमस्कार. युसीएन प्रस्तुत मेजवानी पावर्ड बाय मास्टर रेसिपीज आणि वाघमारे मसाले. आज आपण आहोत पुण्यामध्ये सिंहगड रोडला. सिंहगड रोडला एक अशी व्यक्ती आहे की ज्या स्वतः फूडी आहेत, छान प्रेझेंटर आहेत आणि त्यांचं नाव आहे मिनल ठिपसे. आपण मिनलींच्या घरी जाऊ आणि बघूयात काय करतात. या. नमस्कार. नमस्कार. क्या बात आहे. किती दिवसांनी योग आला सांगा. वर्षांनी किती. छान वाटलं. ही अशी छान प्रसन्न पूजा पाहिल्यानंतर तसंच प्रसन्न वाटतं. हाँ, क्या बात है. हाँ, नमस्कार. हाँ, क्या बात है. माझी खूप चांगली जवळची मैत्रीण आदिती गोडबोले नमस्कार. मध्येच राहते. हाँ, अतिशय सुगरण आहे. क्या बात है. तुमची तिची भेट म्हणजे सुवर्ण शर्करा लोक आहे. आणि ही मेघा. नमस्कार. मेघा मैत्रीण ही पण माझी खूप जवळची मैत्रीण. बरं. कलाकार व्यक्तिमत्व आहे. हाँ, आणि रांगोळी अतिशय उत्तम करते. अरे वाह, क्या बात है. आणि मी विनय. अरे वा. ही महत्वाची ओळख राहिली. एनिवे, मला असं वाटतं आपण किचन मध्ये जायचं, नंतर मग गप्पा टप्पा करायचं. हो 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 अगदीच आहे. फक्त एक रांगोळी काढली तेवढी बघून घ्या. हो. अरे वा. अन्नपूर्णा देवी. या एकूण घरातील रचना, तिथल्या वस्तू हे बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आता मी जे काय खालती बोललो की मिनल ठिपसे या फक्त उत्कृष्ट शेफ नाही आहेत, छान प्रेझेंटर आहेत. आणि ही जी कला आहे ही सुद्धा एक कला आहे. तर असा कलेचा छान संगम आहे. आणि मला असं वाटतं आपण किचन काय बनवणार आज. आज मी तुम्हाला स्पेसिफिकली मोदका बरोबर निवगऱ्या करायची पद्धत. हो हो हो. तर त्या फणसाच्या निवगऱ्या अच्छा. विथ पंचामृत अँड हंकर डीप म्हणजे लॅबनीज बॉल जे हा करतात हा हा. ते आपल्या स्टाईलचे भारतीय पद्धती. क्या बात आहे. असं फ्युजन रेसिपी जे विदाऊट कांदा लसूण सगळं असेल. अरे बढिया. त्यासाठी special. हा. अशी गंमत असते पहा. मेजवानी तुमच्या घरी जेव्हा आम्ही घरी घेऊन येतो तेव्हा असं काहीतरी वेगळं निघतं. आमच्या स्टुडिओतून तुम्ही बनवून एक वेगळं असतं, त्याला एक वेगळं दडपण असतं, पण तुम्ही तुमच्या इथे फ्रीली बनवू शकता. आणि आता प्रत्यक्ष स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर या कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा येऊ शकता. खालती नंबर आहे, तिथे संपर्क करा आणि स्वयंपाकाला लागा. या. हे इतकं छान आहे तुमचा हा काय म्हणता येईल बॅकयार्ड म्हणता येईल आम्हाला. हा नाही का. त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल जे टोमॅटो सुद्धा लागलेला आहे, हिरवे टोमॅटो. आणि ते हिरवे टोमॅटो पण दाखवतो. त्याच्या आधी मला एक सांगा, तुम्ही यांच्या मैत्रीण. हा, इथेच राहता. हो, इथेच याच बेटावर. काय करता तुम्ही. मी ऍक्च्युली होम मेकर आहे हा. आणि मी 8वी पर्यंतचे क्लासेस घेते. बरं. तुम्ही. मी पण याच बिल्डिंगमध्ये हा. मी गृहिणी आहे. हा. मला पोर्ट्रेट रांगोळी काढायला तुम्ही ती रांगोळी काढलेली अन्नपूर्णा देवीची नाही ती मी काढली. ती तुम्ही काढली. ओ. मी रांगोळ्या काढली. बरं बरं. आणि मी सध्या शास्त्रीय संगीत शिकते आहे. क्या बात आहे. आणि सुगम थोडंसं हा. बेसिक लेवल आहे पण. मग आता मी तुमच्याकडनं जाण्यापूर्वी काहीतरी गाऊन घेईन. हा. आणि आई. मी मिसेस अनुपमा दामोदर, मिनलची आई. हा. गेली 52 वर्ष मी मॅथ्सचे ट्युशन घेत होते. अच्छा. गणिताच्या करायला होतं 42 हा. वर्ष. आता मी इथं आले. हा. आणि 10 वर्ष आधी लग्नानंतर किर्लोस्करवाडीमध्ये होते. अच्छा. आता आपण मिस्टरांकडे बघू. नमस्कार. एक तर कसे आहात तुम्ही. मी छान शांत शांत. हा. माझं म्हणण्याचा अर्थ आहे कसे आहात म्हणजे आत्ता कसे आहात असं नाही, एकूण कसे आहात मिनल बरोबर. मस्त मजेत आहे. हा. आनंदात आहे आनंद. आणि पोटभर जेवत आहे. ते महत्वाचं आहे. कुठले गुण पहिले आवडायचे तुम्हाला मिनलचे आणि लग्न झाल्यापूर्वी आणि आता नाही आवडत. पहिल्यांदा मला समजून घ्यायची हा. आणि नंतर मी तिला समजून घ्यायला लागलो. त्या गप्पा अशा आपल्या सगळ्या रंगणार आहे. म्हणजे सरांशी सुद्धा मला बोलायचं आहे. जेवताना आपण बोलू, घाबरू नका, छान बोलणार मी. आणि आपण किचनमध्ये तयारी करू. तुम्ही घ्या छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका. पाहत राहा युसीएन प्रेझेंट्स मेजवानी बाय मास्टर रेसिपीज पावर्ड बाय वाघमारे मसाले. ये देख यूसीएन स्मार्ट आईपी टीवी. बस ऐप डाउनलोड करके लाइव टीवी चैनल्स,
OTT, मूवीज और साथ में बिना इंटरनेट गवाए सब कुछ एक ही ऐप में। सब एक ही जगह। बस अपना स्मार्ट टीवी और यूसीएन स्मार्ट IPTV ऐप। एक मिनट, ये इतना क्लियर कैसे? 4K है। ओह, मिनल किचन मध्ये तयारी करायला गेली आहे आणि तोपर्यंत मी म्हटलं आता मेघाला सोडायचं नाही, कारण जेवढा मी गाण्याचा शौकीन आहे तेवढाच खाण्याचाही आहे, आणि जेवढा खाण्याचा शौकीन आहे तेवढा गाण्याचा आहे. काय गालाच? एकाच या गल्लीत. अच्छा, एकाच या गल्लीत जणू फिरुनी नवी जन्मेली, फिरुनी नवी जन्मेली. क्या बात आहे. चला मिनल काय करते पाहूयात. सो मिनल काय करायचं आपण? आज आपण खास जॅकफ्रूटचे निवगऱ्या करायच्यात. बरं, बरेच जणांना असं असतं की मोदक करता येत नाहीत किंवा हा. मोदक केल्यानंतर थोडीशी पिठी उरते किंवा हो. उकड उरते, हा. तर त्याचा छान एक पदार्थ आहे, पण आपण याचं फ्युजन करणार आहे. चालेल. आणि त्याच्याबरोबर आपण लॅबनीज बॉलचं पण एक फ्युजन केलंय हो, आणि पंचामृती डीप करणार आहे दीप त्याच्यावर. आता पहिल्यांदा कढई घेतलेली हो, आहे. हो. खास ब्रासची कढई घ्या. क्या हा माझं मेरी मी म्हणलं येस असतं. येस येस येस. तेल अंमळ जरा जास्तच घालायचं. हा, आपण आधी फणसाची भाजी करून घेतो. ओके. नेहमी जेव्हा करतो आपण तेव्हा ना आपण ही मिरची घालतो, पण आता आपल्याला हे एक स्पेसिफिकली स्नॅक्स सारखं करायचंय, बर. तर तोंडात यायला नको, ड्राय. मग आपण त्याचा वापर करणार नाहीये. ठीक आहे. मी परवा खास ऐकलं की ते 150 डिग्री झाल्यानंतर मोहरी तडतडते, हो, म्हणून ती फोडणी चांगली बसण्यासाठी मोहरी तडतडली पाहिजे. खरी गोष्ट आहे. तर ते नीट बघायचं आता. आता अजून तू म्हणजे तू तशी सुगरण आहे, तुला माहिती आहे, पण मी सांगतो की कित्येक वेळा तेल थोडं जास्त गरम होतं, मोहरी जळायला लागते. हो, तर मोहरी टाकल्यावर बंद. नाही बंद तर नाहीच, म्हणजे ठीक आहे बंद करायचं, हा. पण त्याची स्वतःचा जो एक हीट असते करेक्ट. त्याच्यामुळे ती लगेच कोथिंबीर टाकायची थोडीशी. बर. हा, म्हणजे टेम्परेचर कमी होतं आणि मोहरी किती छान. जळायची थांबते. पहिली टिप मिळालेली आहे. तर आता आपण पोहे टाकून बघूया. हो, आता बघा किती छान Yes. तडलेली आहे. आता मी त्याच्यात थोडंसं जिरं घालते, ठीक आहे. आणि जिरं मी नेहमी हाताने घालते, कधी हा. चमच्याने घालत नाही. अगदी अगदी बरोबर. आता त्याच्यात थोडंसं आपण हिंग हिंग. घालूया. खरं तर कांदा असला की ते घालत नाही, पण आजचा सगळा स्वयंपाक जो बिना आहे, कांद्याला असतो. हा, तर त्यामुळे आपण हळद. हळद, आणि मी फोडणीतच तिखट घालून घेते सगळं व्हायच्या आधीच, आणि रंग छान येतो. बरोबर. फक्त आता आपल्याला एखाद्या वेळेस तसं आहे म्हणून गॅस बंद करायचा. हो. ओके. आता मी त्याच्यामध्ये पहिल्यांदा एक फणस घालून घेते. हा फणस आहे, हा चिरून वाफवून घ्यायचा, बर. आणि ह्याचं प्रमाण असं असणार आहे की जितका फणस त्याच्या निम्म आपल्याला नारळ घ्यायचा आहे, बरं. त्याच्यानंतर लगेचच घालायचं. त्याच्यामध्ये नारळ घालून घेऊया. कोलेला नारळ. येस. आणि हे सगळ्या ह्या काजू बिया आहेत ना, हा. या ओल्या काजू बिया आहेत. क्या बात आहे. साधे काजू नको टाकू. ओले काजू. हा, फक्त काय आहे, फोडणीमध्ये पहिल्यांदा बराच वेळ फणस करून नाही घ्यायचं, हे सगळं एकत्र घालायचं, कारण फणसालाही पाणी असतं आणि ते पटकन शिजलेलं आहे शिजून तसं. जातं. हो. याचा रंग तुम्ही बघू शकता, थोडासा अजून आपल्याला हळदीचाच रंग ह्याच्यामध्ये दिसतो. बरोबर. म्हणून आता शेवटी आपण थोडस नंतर तिखट आणि गरम मसाला बरं. घालूया, म्हणजे त्याचा रंग पण छान येईल येस. आणि चव चव पण येईल. छान. आता त्याला थोडस होऊ दे. हम्म. तर कोथिंबीर घालूया. हो. आणि कोथिंबीर सुद्धा ना, बऱ्याच जणींकडे मी बघते की खूप मोठी मोठी चिरलेली असते. अरे झाडच असतात. त्याची तर ही थोडीशी होऊ दे हो. व्यवस्थित, आणि मी त्याच्यावर झाकण ठेवते. आता काय उकड करायची ना आपल्याला? हो. हे आधी आता बंद हे करायचं, बंद त्याच्या करू. आधी आपल्याला थोडासा त्याच्यात हा. गरम मसाला घालायचा. छान सुवास दरवळतोय. हे आलेत बघा. काय बनवलंयस? अगं फणसाचे खास म्हणजे जॅकफ्रूटच्या निवगऱ्या करते. अरे वा, नाविन्यपूर्ण पदार्थ दिसतोय. आहे जोरदार आहे, पण मला असं म्हणायचं आहे की तुम्ही पाहून गेल्या, आता तिथे थांबा, मी घेऊन येतो आहे लगेच. अगदी चालेल.
हे खूप क्युरियोसिटी असते ना लोकांना की हो. काय होतं काय आतमध्ये. असतं नक्की. आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ही छान शिजली हो. आहे. फणस आधीच शिजवून घेतलेला होता, बरोबर. त्यामुळे त्याची चव व्यवस्थित आलेली असणार आहे. Yes. आता शेवटचं आता महत्वाचं म्हणजे मीठ. आणि आपल्याला ना याच्यात अजून एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालायचा आहे, तो म्हणजे गूळ. गुळ. हा, बर, गुळानं त्याला जी चव येते, क्या बात आहे. त्याचा जो थोडासा उग्रपणा असतो ना हम्म. तो कमी होतो, म्हणून आपल्याला थोडासा त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. पण मग- खरं सांगते, मला ना हातांची सवय आहे. सवय ना, नाही नाही, हो. बढिया. 1 चमचा 2 चमचे हो. होत नाही. आणि आता- छान आहे, मलाही गुळाची चव कळते. हो, तर आता मी ते फक्त एकदा हलवून घेते हो. आणि आपण ते या साईडला ठेवून टाकूया, म्हणजे ते गार होईल. सगळ्यांना रेसिपी नीट कळलेली आहे. विष्णूजी सर तर Yes. सांगतातच, आणि त्यांच्या टिपनी सुरुवात झालेली. ही फणसाची भाजी आधी पण करून घेतली आहे. आता पुढच्या सगळ्या तुम्हाला ज्या काही रेसिपीच्या स्टेप्स आहेत त्या दाखवते. त्या दाखवूया, पण त्याच्या आधी घेऊया आपण छोटीशी विश्रांती. कुठे हो. जाऊ नका, पाहता फक्त मेजवानी तुमच्या घरी, पॉवर्ड बाय UCN आणि वाघमारे मसाले. चला, ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आता काय उकड करायची? हा. आपण आता 1 वाटी पाणी उकळलेलं, घेतलेलं आहे हो. आणि त्याच्यामध्ये आपण 1 वाटी तांदळाचं पीठ पीठ. घालणार आहे. सहसा मोदक करताना किंवा निवगऱ्या करताना ताज्या तांदूळाचं पीठ आपण कायम घ्यायचं, कारण बरं. त्याला चिकटपणा थोडासा जास्त असतो, हा. त्यामुळे मोदकही सुबक होतात, निवगऱ्याही छान होतात. तर 2 पीठ वापरते काय? एकच पीठ एकच. वापरते. तर आता आपण 1 वाटी जर पाणी घेतलंय तर हा. त्याच्यामध्ये आपण 2 चमचे दूध घालतोय बरं. आणि आपण त्याच्यामध्ये 1 चमचा तेल किंवा 1 चमचा तूप, तुमच्या सोयीने तुम्ही काही घालू शकता. बढिया. आता आपण त्याच्यामध्ये अगदी जेव्हा आपण मोदक करतो तेव्हा गोड पदार्थात किंवा अगदी छोटीशी आपण चिमूटभर का होईना मीठ घालतो, यात थोडंसं जास्त घालायचं, बरं. कारण आपल्याला तिखट पदार्थ तिखट करायचे. पदार्थ. मी साधारण एवढं घालतेय. ओके. आणखीन आपल्याला ह्याच्यात थोडीशी हळद घालायची आहे. हो. कारण का साधारण ना रंग मुद्दामून घालू नयेत कशामध्ये, बरोबर. त्यामुळे मी हळद हळद घालणार. घाल. त्याला छान आपल्याला पिवळसर रंग द्यायचा आहे. आणि एक खास ह्याच्यात जे घालतात ते हम्म. कोथिंबीर, हम्म. त्याच्यानंतर मिरची हम्म. आणि जिरं, हम्म. अर्ध बोबडं. अर्ध बोबड. अगं अर्ध बोबडं म्हणजे काय? मला सांगा, जाडसर तिला कूट. माहितीये जाडसर गुड. अर्ध बोबडं म्हणजे जाडसर जाडसर कूट. कोट. ओके. हा, मग ते जिरं जरा जाडसर कुटलेलं असायला पाहिजे, पूर्ण ग्राइंड करू नका. हम्म. तर आपण त्यातलं ते थोडंसं घालूयात हा एक त्याच्यामध्ये. नवीन शब्द तिला टाकून द्या मला. Yes. अर्ध बोबड. Yes. आणि छान थोडंसं ढवळून घेऊया. हो. खरं बरेच जणांना वाटतं की हे केवढंस सगळं बसणार कसं त्याच्यात, पण आपल्याला उकडीसाठी तसंच प्रमाण घ्यावं लागतं. तर आपण आता त्याच्यामध्ये हे घालूयात. आणि आता आपण चक्क पटकन हा गॅस बंद करून बस, टाकायचा. म्हणजे उकडीच्या मोदकाची उकड. अगदी 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 अगदी. फक्त एकत्र करून घेऊयात. हो. आणि आता गॅस बंद केलाय, फक्त 10 मिनिटं आपण हे झाकून ठेवायचं. तर आता 5-7 मिनिटं 10 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे. हो. क्या बात आहे. हे काय एवढं? बापरे बापरे बापरे. हे सगळे आम्ही जिथे जिथे फिरून आलेलो आहोत हा. ना, तिथले एक आठवण म्हणून हा, तिथले तुम्ही गेलो त्या souvenir. हो, हे मागील 25 वर्षातली आमची कामासाठीची भ्रमंती म्हणा किंवा त्याच्याबरोबर खाद्य भ्रमंती क्या म्हणा. बात आहे. नशीब असेल तर आता 4 डोअर फ्रीज घ्यावा लागेल असं वाटतंय, एवढे मॅग्नेट वाढले तर. बहुत बढिया. आता आपल्याला त्या निवगऱ्या उकडायला ठेवायच्या आहेत. तर मी खाली थोडंसं तेल लावलंय, वरती केळीचे छोटे छोटे काप, त्याचे पानाचे काप करून लावलेले आहेत, आणि त्याच्यावरती आता आपण निवगऱ्या ठेवायच्या. आता मी हे जरा गरम झालं, आता बाजूला काढून घेतो. हा स्पेसिफिकली आता आपली उकड रेडी झालेली आहे. आणि जर तुम्हाला जरी अगदी मोदक सुद्धा करायचे असतील ना, तर त्याची एक छान लक्षात ठेवण्यासारखी टिप आहे की आपण जेव्हा ती उकड करतो ती हाताला काही चिकटत नाही आहे, तर अशी छान झाली पाहिजे. त्याच्यानंतर आपण थोडंसं तेल पाणी घेऊयात हाताला आणि त्याने छान मळून घेऊयात सगळे. जेवढं छान मळू ना तेव्हा मोदक किंवा निवगऱ्या छान होतात. आता मी त्यात थोडासा त्याचा हात लावला आहे तांदळाच्या पिठाचा. तुम्ही बघू शकता ही चक्क उकड आहे, कुठेही चिकटलेली नाही आहे आणि छान त्याचा गोळा झालेला आहे. तर आपण ह्याचे गोळे करून घेतले आणि मी चिंचित अगदी थोड्याशा तांदळाच्या पिठीवर, तुम्ही बघू शकता अगदी थोडी घेतली आहे आणि आपण चक्क ती थोडंसं लाटतो. असं छान त्याला थोडंसं पातळ करायचं, फार जाड नाही ठेवायचं. आणि आपण ही आता उकडायला ठेवायची. यात एक महत्त्वाचं म्हणजे याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं जेव्हा कधी आपण उकडू तेव्हा.
मोदक करताना सुद्धा अख्खा मोदक झाल्यानंतर पहिल्यांदा पाण्यामध्ये पूर्ण डिप करायचा आणि मग ठेवायचा. आता साधारण 10 मिनिटं आपल्याला ह्याला नीट वाफवायचं आहे. वाफ जास्त पण नको कमी पण नको, म्हणून आपण गॅस कायम मीडियम ठेवायचा. ऑलमोस्ट तयारी झालेली आहे मॅडमची. तुम्हाला काय आवडतं तिच्या हातचं? सुगरण आहे. अच्छा. माझी बायको म्हणून नाही, हा हा, पण खरंच सुगरण आहे. सुगरण आहे. आणि वेगवेगळ्या डिशेस येत राहतात. एखादा पदार्थ कुठला? मोदक अप्रतिम, हो. पुरणपोळी अच्छा. आणि कॉन्टिनेंटल पण ती छान Continental. करतात. आता हे खूप छान झालेलं आहे. 10 मिनिटं आपण त्याला वाफवलेलं आहे आणि यू कॅन सी दोन्ही साईडनी खूप मस्त झालेल्या आहेत या निवगऱ्या. आता आपण त्याचं प्लेटिंग करून घेऊया. आता आपण त्याच्यावरती हे फणसाची केलेली भाजी घालूया आणि ह्याच्यात ओल्या काजूने फार फार छान, अक्षरशः मऊज हा शब्द वापरण्यासारखा आहे. इतकी छान मजा येते. त्याच्यामध्ये आपण मस्त पंचामृती डीप घालणार आहे. आता ते घालूयात थोडं थोडं. आणि एक छान चिली ऑइल करते मी ह्याच्यासाठी स्पेसिफिकली, ते त्याच्यावरती आपल्याला घालायचं आहे. आता ते हळू थोडंसंच घालायचं. कढीपत्ता खावा म्हणतात. कढीपत्त्याची छान चटणी पण असते, तर तुम्ही तुमच्या पोटात कढीपत्ता जावा म्हणतात. आणि पण त्याच्यावरती लाल पेरू पण टाकणार आहे. आता मी स्पेसिफिकली विष्णूजी सरांना माझी खास रेसिपी नेऊन देत आहे. ते जेवायला बसलेले आहेत आणि माझ्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे की श्रावणी शुक्रवारी विष्णूजी माझ्याकडे जेवायला आलेत. आणलेलं आहे. फायनली इट्स देअर. वा. आणि हे लाबनीज बॉल्स आहेत, पण ह्याच्यामध्ये पिस्त्याच्या चुरा, त्याच्यानंतर गरम मसाला आणि धनेपूड असं घालून हंकडमध्ये केलेले आहेत. नंतर ऑलिव्ह ऑइल आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर मी थोडंसं घालते, सो यू कॅन ट्राय. ही डावीकडची बाजू आहे. माझ्यासाठी बनवलं? येस, ऑफकोर्स. बघा एकदा खाऊन तुम्हाला आवडतं का सर? या जरा वेगळा पदार्थ तुमच्यासाठी ट्राय करायचा प्रयत्न केलाय. तो लाल पेरू आहे. तुमच्याकडून वावा आणि मिळाल्यानंतर तर खरंच खूप छान वाटतं. वेगळं पण आहे. आणि मला हे जे नवीन तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांच्या मागे लागता, विदेशी पदार्थांच्या, तर त्याची मांडणी तशी, प्रेझेंटेशन तसं, पण अस्सल आपले मराठी महाराष्ट्रीयन पदार्थ एक नंबर. म्हणजे मला नेहमी सगळ्यांना सांगलं असतं की बाबा हे जे आजकाल पोरं सगळे वेगवेगळ्या बाहेरच्या पदार्थांच्या मागे लागतात, हे सॉस ते सॉस, त्याच्यापेक्षा हे जे आहे हे पौष्टिक आहे आणि आपलं आहे, त्याचा अभिमान बाळगा आणि सुतो. मी नाही म्हटलं होतं तुम्हाला, पण एक अजून घेईन. थँक्यू सर. म्हणजे मला नक्की तुम्हाला आवडलेली आहे. सो मिलन, हे दोन्ही संपवले मी. हो. ही शेवयाची खीर आणि अजून बरंच काही वरण भात वगैरे आहे ते मस्त करतो. नंतर तुला एक छान आमचा टीम कडनं गिफ्ट देतो. एवढं सुग्रास जेवण आहे. सर समोर बसतोय. मला असं वाटतं ते उखाणा जर झाला सरांसाठी. तुम्ही आलात म्हटल्यानंतर काहीतरी स्पेशल झालं पाहिजे. आणि विष्णूजी म्हटल्यानंतर रुचकर जेवण, स्वयंपाक आणि आनंद समाधान या दोन गोष्टी महत्त्वाच्या चेहऱ्यावर येतात. तर जेवणासंबंधीच एक उखाणा घेते. हिरवगार केळीचं पान, त्यावर पांढरं शुभ्र मीठ, डावीकडे लिंबाची फोड, त्याखाली लोणचं वाढते गोड, चटणी, कोशिंबीर, पंचामृत, वाटली डाळ यांनी डावी बाजू सजली, बटाट्याची भाजी, मटकीची उसळ, कटाची आमटी यांनी उजवी बाजू धरली, पांढऱ्या शुभ्र भाताची मूठ, त्यावर सव्य तुपाची धार, पांढऱ्या शुभ्र भाताची मूठ, त्यावर सव्य तुपाची धार, मध्येच भुरकायला आहे बरं टोमॅटोचं सार. टम्म फुगली पुरी आणि मसाले भाताने मारली भाजी, टम्म फुगली पुरी आणि मसाले भाताने मारली भाजी, कुरडई भजी तळते अगदी ताजी ताजी. पंचपक्वान्न आणि पेशवाई थाट केलाय आज जेवणाचा. श्रावणी शुक्रवारी शूट होतोय एपिसोड मेजवानी मास्टर रेसिपीचा.
सुजितचा आणि माझ्या आयुष्यासाठी कायमच विष्णूजी साथ लाभू दे तुमच्यासारख्या मोठ्या थोऱ्या मोठ्यांचा. क्या बात आहे, क्या बात आहे. अशी सगळी मजा आणि असे उखाणे आणि असं जेवण फक्त तुम्हाला दिसेल. पाहत राहा मेजवानी परिपूर्ण किचन. Yes. मेजवानी तुमच्या घरी, पॉवर्ड बाय वाघमारे मसाले आणि ब्रॉट टू यू बाय UCN नेटवर्क. मिनलजी, खूप छान जेवण झालं, खूप छान पदार्थ झाले, सगळ्यांनी टेस्ट केले. तुम्ही रोजच खाता, पण आम्हाला जे काय दिलं त्याबद्दल आमच्या टीमकडनं हे तुम्हाला छान सर्टिफिकेट. वाघमारे मसाल्याकडनं हे गिफ्ट हॅम्पर. याच्यात वेगवेगळे मसाले आहेत, पण खरं सांगतो ना, हे जरी मसाले असले तरी तुमच्या हाताची एक वेगळी चव असते, ती याला गेली पाहिजे. थँक्यू. त्यानंतर इव्हा सिल्वर फॅशन ज्वेलरीकडनं हे सुंदर तुम्हाला कानातले असे आलेले आहेत. येस येस. आणि अजून एक गोष्ट आहे, महाचहाकडनं हे तुम्हाला गिफ्ट हॅम्पर आहे. हा, यामध्ये महाचहा एक छान ब्रँड आहे, तो चहा तुम्ही बनवून द्या. आता मला पाजा. तर अशा छान वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला येत असतील, मला खात्री आहे त्याची. आणि फक्त त्या लोकांपुढे जर गेल्या तर आपल्या सगळ्यांना आनंद मिळेल. कारण आनंद जो असतो तो एकट्याने घेण्यात नसतो, तो सगळ्यांमध्ये जर वाटला तर जास्त तो द्विगुणित होतं. तर असा आनंद साजरा करण्यासाठी मला तुमच्या घरी यावं लागेल, आणि त्यासाठी खालील पत्त्यावर, खालील नंबरवर तुम्ही संपर्क साधा. पाहत राहा मास्टर रेसिपीज ॲज वेल ॲज मेजवानी, पॉवर्ड बाय UCN आणि वाघमारे मसाले. नमस्कार.